प्लीज क्षेत्ररक्षण करणारा संघ सुरुवात मात्र इतकं सुंदर पाहायला मिळाली सिंगलने खेळणे संघाची. आता मात्र चांगला खोदून काढलेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण डॉट बॉल. संत गतीने सुरुवात 5 षटकांची ही लढत आणि पहिलाच सामना या नवी मुंबई 40+ मास्टर कप आयोजित शहरी विभाग पंचगणी महाबलेश्वर ही स्पर्धा आपण आजमावतोय बेलापूरच्या ग्राउंडवर. बेलापूर स्पोर्ट्स अकॅडमी या मैदानावर ही स्पर्धा जरूर पहिल्या दिवसामध्ये गाजत असताना जरूर पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर जरूर 1ने वाढेल आणि 2 ही धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते खेरणे विरुद्ध SD फ्रेंड्स या दोन संघादरम्यान. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल SD11 त्यांच्या विरोधात RC जुईनगर. आणि मागचा सामना मात्र पराभव व्हावा लागलाय ते SD फ्रेंड्स संघाला. कुठेतरी या सामन्यामध्ये विजय संपादन करण्याची इच्छा TSD11 ESD फ्रेंड्स. मी खाईत नाही त्या मागवाला आणि आता मात्र फुल टॉस त्यावर मोहर लागली जाईल. ती चांगला प्रयत्न केल्यानंतर देखील चेंडू चाललाय सीमारेषा पार येतोय हा षटकार. फलंदाज निलेश ऑन फायर जरूर पाहायला मिळालाय आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 8 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं 5 षटकांची लढत आणि कुठेतरी 50 ते 60 धावा उभारण्याचा मानस खेरणे संघाचा जरूर असेल. लगातारचा दुसरा हवाई हल्ला हवाई सफर करत असताना हा चेंडू चालला बॅक टू बॅक. निलेशाच्या बॅटमधून दुसरा षटकार. आणि षटकार सलगचा हा दुसरा जरूर निलेशाच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या धावफलकावर 14 हा आकडा पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या उभारली जाईल हे नक्कीच पाहायला मिळेल की काय. आणि आता मात्र घडलंय काय तर फक्त मिळते ती सिंगल. धावसंख्या 1 ने वाढेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस चांगलं धावगती प्राप्त करत असताना संघ जाऊन पोहोचलाय खेरणे 11 15 या आकड्यावर. अजून देखील 24 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि कोणत्या धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल हे देखील पाहावं लागेल. एक इनिंग तरी बसा की काय
झेलपाची संधी, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या पुढे बॉल पडतोय. रनआउटची सुद्धा येते संधी, परंतु चंदू यांनी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाहीये आणि सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला खैरणे या संघाच्या फलंदाजांकडून. चंदू याचा पुढचा चेंडू, धाव संख्या झाली आहे ती किती झाली, 24 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू चंदू यांचा आणि हा निर्धाव असा चेंडू. पंच राजू नाखवा त्या ठिकाणी, त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक होणं अशक्य आहे. पहिलं षटक हाताळलं होतं ते सागर सावंत यांनी, त्याच्यानंतर मात्र त्यांनी चंदू यांच्याकडे चेंडू सुपूर्द केलेला आहे. आणि हा फुलर पद्धतीचा चेंडू जाते डी क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. अशा प्रकारे धाव संख्या झाली ती 25. अंतिम चेंडू या षटकातील. दोन षटकांती धाव संख्या झाली ती 26. 13-13च्या सरासरीने धावा पुढे सरकते धाव संख्या. आणि तिसरं षटक घेऊन आलाय वैयक्तिक, पहिलं संघिक तिसरं षटक घेऊन आले तो सचिन. एक उत्कृष्ट असा गोलंदाज आणि सुंदर असा फटका लॉंगॉनच्या दिशेने 1 धाव पूर्ण केलेली आहे. चंदू यांनी चेंडू अडवलेला आहे आणि 1च धावावर समाधान मानावं लागतंय. इब्राहिम आणि हा चेंडू हवे पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल होऊ शकतो का, आणि सुंदर असा झेल टिपलेला तिथे. विकी यांनी सुंदर झेल, काहीसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं सचिन यांनी आणि त्याचाच फायदा त्यांना मिळालेला. आणि इब्राहिम सारखा फलंदाज मात्र तंबूमध्ये परततोय. सुरेश यांना काहीसा कान मंत्र देत असताना इथे डगआउट मध्ये पुढचा फलंदाज जातो तो सुरेश. इब्राहिम यांनी आपली कामगिरी, मात्र इब्राहिम ह्या माणसाला कुठेतरी पाहिलंय आणि लिजेंड असे खेळाडू बरेच दिवसांनी त्यांची आज बॅट तळतळत होती. बबलाभाई दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला तो सचिन यांनी आणि त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत आता सुरेश. पुन्हा एकदा तडकवलेला त्याच दिशेने, पुन्हा विकी चेंडू खाली आणि हा मात्र चेंडू खूप कसा प्रयत्न त्या ठिकाणी चेंडू त्यांच्या हातातून सुटतो. 1 धाव, दुसरे धाव आणि 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. जर हा झेल टिपला असता तर या स्पर्धेतील उत्कृष्ट असा झेल असता, परंतु यावेळी मात्र त्यांना 1च धाव का 1 शॉट आहे. आपले अंपायर चाणक्य आहेत, अनुभवी आहेत, त्यांचं प्रत्येक गोष्टीकडे काटेकोरपणे असं लक्ष असतं. राजू नाखवा सर. आणि पुन्हा एकदा सुंदर असा गती परिवर्तन केलेला चेंडू जातोय निर्धाव सरळ यष्टीरक्षकाकडे.
एकच एकच एक शॉर्ट रन. जयेश षटकातील शेवटचा चेंडू. निलेश पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकतो. बघूया धावचीची इथे संधी, परंतु धावबाद करण्याच्या नादामध्ये एक धाव मात्र रोखू शकलेले ते संतोष मटकर यष्टीरक्षक. आतापर्यंत सूर्य कसं षटक हाताळलं होतं, परंतु ही एक अवांतर धाव म्हणावी लागेल. आणि एक एक धाव किती महत्वाची असते क्रिकेटच्या मैदानामध्ये ते आपण वेळोवेळी पाहतो. धावसंख्या झाली आहे तिसऱ्या षटकांती 30. फक्त 4 धावा दिलेल्या आहेत सचिन यांनी आणि एक गडी बाद केलेला आहे. आता चेंडू जयेश सावंत हे आलेले आहेत ते आता गोलंदाजीसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. पाहूया चेंडू जातोय मात्र घोषित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. दादा खाली बसताय का प्लीज? तुम्हीच, मी नाही उठणार. अकुट टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे 2 धावा नक्कीच मिळतील आणि या 2 धावांचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. धावसंख्या झाली ती 32. शेवटचे 5 चेंडू घेऊन येईल तो जयेश. पाहूया फलंदाज निलेश कशा प्रकारची कामगिरी करतो. आघाडीला आलेला फलंदाज आणि हा सुंदर असा ड्रॉप केलेला चेंडू जातो यष्टीरक्षक फिल्डरच्या हातामध्ये, परंतु इथे गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नितेश यांच्याकडून मागच्या मॅच मध्ये सबस्टिट्यूट म्हणून कामगिरी बजावली होती. 3 झेल टिपले होते आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यांनी मिळवला होता. हा मोठा फलंदाज होता. ही विकेट फार महत्वाची होती, एक धाव महत्वाची होती, परंतु त्यांना काही चेंडू हातात विसावला नाही, त्याच्यामुळे निर्बाद म्हणून घोषित केलेले आहेत. त्याच्या आता ते सुरेश, सचिन आणि सागर काहीसा कानमंत्र देत असताना जयेश यांना, कारण की चेंडू खोलवर त्यांच्या बॅटच्या खाली गेला होता, थोडा जोरात फटका मारला, त्याचा षटकार जाऊ शकला असता. आपल्याला धावा इथे वाचवायच्या आहेत. पुन्हा एकदा फुलर पद्धतीचा चेंडू मात्र इथे पायाला लागून तिथे एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. चेंडू जातो गुड्डू यांच्या हाती. सुंदर असे गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन यांची सुद्धा. अचूक असा टप्पा, खोलवर पद्धतीचा टप्पा त्यांनी आतापर्यंत तरी ठेवलेला आहे 2 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू घेऊन येतील. सामना करणारा तो निलेश आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टाकलेला हा चेंडूची कडा घेऊन जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये आणि अशा प्रकारे 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 35. माफ करा 35. आतापर्यंत गोलंदाजीने चांगली अशी कामगिरी केलेली. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. पाहूया हे निर्णायक चेंडू नक्कीच असू शकतील फलंदाजीच्या मार्फत कोपरखेडे यांच्यासाठी. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली गुड्डू यांनी कोणत्या प्रकारची चूक केलेली नाही. थोडंसं गती परिवर्तन केलं होतं. चेंडूला उसळी मिळाली होती त्या ठिकाणी अकुट टप्पा टाकल्यामुळे. आणि निलेश मात्र आता तंबूमध्ये परततात. आता शेवटचा गुड्डू उमर भाई आता गेले ते फलंदाजीसाठी. पापा आपको कुछ करना होगा पापा अगर आपको ये मैच जीतनी है तो कुछ ना कुछ करना पड़ेगा पापा. तर पापा अनुभव पूर्णपणे गाठीशी त्यांच्या, तेवढाच ताकदीचा गोलंदाज. आणि पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, तिथे सचिन यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि एकच धाव समाधान मानावं लागतंय. हे षटक संपलेलं आहे. हा जो सामना आहे तो 5 षटकांचा असणार आहे. धावसंख्या झाली ती 36. 4 षटकांची धावसंख्या 36. आता गोलंदाजीसाठी
संघनायकाने विश्वास दर्शवलाय तो बीके यांच्यावरती. बापा यांनी एक धाव चोरली होती आणि आता स्ट्राईक त्यांच्याकडेच असणार आहे. पाहूया शेवटचे 6 चेंडू. खरोखरच हाणामारीचं हे षटक. इथे फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक अशा सगळ्यांचाच कस लागतो. कोण चांगली कामगिरी करू शकतो यामध्ये आपण पाहूया. सुंदर असा चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू. एक धाव चोरलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न होतोय आणि चंदू यांच्याकडनं थोडासा फंबल झालेला आणि त्याचा फायदा नक्कीच उचलतील. आणि शैली आरस यांची पेटंट अशी फिल्डिंग. उडी मारल्यानंतरच चेंडू आडला जातो अशी त्यांची पारंपरिक पद्धत आहे. त्याच पद्धतीची त्यांनी चेंडू अडवलेला आहे या ठिकाणी. चंदू चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु आता मात्र चूक होते. थोडंसं दडपण असतंच. अखूट टप्प्याचा चेंडू, परंतु उजव्या शीच्या अतिशय बाहेरून जाणारा चेंडू. आणि अशा प्रकारे यष्टीरक्षकाकडून सुद्धा चूक होते आणि घोषित क्षेत्रात सुद्धा चेंडू जातोय. अशा प्रकारे 2 धावा या संघाला मिळणार आहेत. या 2 धावा खरोखरच फार महत्वाच्या आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पाहूया चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. आणि अशा प्रकारे 2 धावा मिळतील त्या पापा यांना. पापा हे अतिशय चांगली फलंदाजी करतात असं म्हणायला हरकत नाही. धाव संख्या झाली ती 42. धाव संख्या 42. शेवटचे 3 चेंडू. धाव संख्या 42. पापा अजूनही फलंदाजी मार्कवर. अखूट टप्प्याचा चेंडू, परंतु चेंडू जातोय तो सरळ. आणि यष्टीचीत बाद केलाय ते सचिन यांनी पापा यांना. उर्वरित 2 चेंडू. रावसाहेब. आणि हा पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू बीके यांच्या मार्फत. निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील. आतापर्यंत सुरेख असं षटक आपण पाहतोय ते बीके यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू या षटकातील. मोठा फटका मारावा लागेल जर धाव संख्येला मोठा आकार द्यायचा असेल तर. आणि हा पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. निर्धाव होता, परंतु यष्टीरक्षक यष्ट्यानं खेटून उभा असल्यामुळे चेंडू काही त्याला गमावलेला नाहीये. आणि अशा प्रकारे धाव संख्या झाली होती 43. आणि जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान असेल ते SD फ्रेंड्स या संघाला.
पैसाच होता है फक्त भेटायचं नंतर काही लक्ष द्यायचं नाही त्या गोष्टीकडे कॉम्पिटिटरला सांगायचं ना काय चालू केलं तू कर रहे अरे मग बोलणार कसं अंपायर कोण आहे तो काय गेला ना अंपायर तुम्ही बोला मी बोलू अरे हे काय बोलून पण करतो ना टेन्शन नको तुम्ही यार फक्त मला फक्त काय हे करा तुम्ही काळजी करू नका किती करायचे स्कोर 45 टू विन 45 धावांचं लक्ष्य आणि बॉल घ्या प्लीज ए बॉल गेला बघ हे आपले शैलेश सर आणि हे आहे ना मटकर साहेब शैलेश आणि मटकर संतोष मटकर बॉलर कोण आहेत विनायक साहेब बॉलर को उमर तर दोन फलंदाज आहेत मैदानात ते म्हणजे शैलेश आरस आणि नॉनस्ट्राइक एंडला आहेत ते मेंडूमध्ये ओके एक चेंडू आणि 2 धावा पुन्हा एकदा हलकासा पॉईंटच्या दरम्यान चेंडू जातो चांगलं क्षेत्ररक्षण थोडीशी ढिडाईवाली क्षेत्ररक्षण धाव काही रोखू शकले नाहीये धावसंख्या झाली ती 3 पहिलं षटक मार्गस्थ आहे 2 चेंडूचा खेळ झालाय धावा झाल्या त्या 3 आता मात्र स्ट्राईकला संतोष मटकर पुन्हा एकदा चांगला पॉईंटच्या दरम्यान एकच धावा आहे 1-2 बंडी आहे धावसंख्या झाली 4 3 चेंडू झालेत 4 धावा झालेत
45 धावांची गरज. वन रन या पोलच्या आतून गेलाय. जो हे ट्रायकॉन्ड ठेवले ते त्याच्या आतून गेलाय. चार. चांगला फटका. अप्रतिम प्रयत्नाला 100% दिलेले आहेत. चांगला एफर्ट्स लावलेला आहे. पहिला चेंडू निर्धाव, परंतु एक विकेट घ्यायची संधी होती, एक फलंदाज बाद होण्याची संधी होती. चांगला एफर्ट. 50+ असून सुद्धा बघा किती खालचा चेंडू पकडण्याचा प्रयत्न, आणि यालाच म्हणतात 40+. नवी मुंबई 40+ची ताकद. एक चांगला चेंडू टाकला होता, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा पॉईंटच्या वरून चेंडू जातो डीप. 2 धावेसाठी. धावसंख्या झाली ती 6, चेंडू झाले ते 5. 5 चेंडू आणि 6 धावा. इथे मॅच कोणाची आहे बघा ना. आमचे रेड वेलवेट. चांगला खोलवरचा चेंडू टाकला होता, ब्लॉक होल, आणि हा फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे शैलू. शैली रनआउट. हे नवीन आलेलं कोण आहे? चंदू. नवीन फलंदाज चंदू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद. धावा झाल्या त्या 6. सरकार कोण आहे बॉलर? सरकार. गोलंदाजीसाठी सरकार. आता आहे दरकार. 45 धावांची दरकार. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6. अजून 24 चेंडू आणि 39 धावांची गरज. 24 बॉल 39 टू विन. हे इथे 45 लिहिले आहेत. किती विन आहे? मी मगासपासून तेच विचारतोय. 45 टू विन आहे ना? 44 आहे. ओके, 44 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू सरळ रेषेत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त. आणि संतोष मटकर धावचीत होऊन परततात. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले ते धावचीतच्या रूपात. दुसरा फलंदाज बाद होतोय तो म्हणजे धावचीतच्या रूपात. नवीन फलंदाज विकी. फलंदाजीसाठी आता पाहूया विक्ट्रीसाठी विकी काय करतोय आपल्या संघाच्या. SD फ्रेंड्स आणि कोपर खैरणे 11 या दरम्यान चालू असलेला हा सामना. अरुण विकी. अनिल पहिला माळून हाला चेंडू आला होता, मात्र सरळ रेषेत गेला तो. सरळ लॉंग ऑफच्या दरम्यान चांगला झेल तिथे पकडला. विनायक सर, कोणी झेल पकडला? विनायक दत्ताने कॅच पकडलाय. चांगला झेल पकडलाय आणि हा तिसरा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 6. हा गरम नाही ऊन हवा आहे म्हणून. आज उकाडा खूप आहे, परंतु वारा पण तेवढाच चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. एक 360चं हे मैदान आता एकीकडे 180चं एक मैदान आहे. यष्टीरक्षणाची जबाबदारी पाडली. धावा आहेत त्या 6 आणि आता मात्र फलंदाजीची जबाबदारी. चांगलं गोलंदाजी पाहायला मिळाली. ते सचिन एक अनुभवी खेळाडू. पाहूया आता आपला अनुभव या संघासाठी कसा लावतायत ते. आता मात्र 9+1 अशा 2 धावा येणार आहेत. धावसंख्या झाली आहे ती 8. या षटकातील 2 चेंडू झाले, धावा झाल्या त्या 8 आणि 2 डबल एस माझ्या समोर सर. एकीकडे समीर सर, एकीकडे सलीम सर. तुम्ही जेवलात? मी जेवले नाही अजून. आणि मग इथे नाही तुम्ही अंपायरिंग कॉमेंट्री नाही करणार.
आपल्या 40+ क्रिकेटमध्ये फ्री हिट नसते, हे लक्षात ठेवायचं आहे. नाही, पुन्हा एकदा चांगला सीमा रेषेकडे जातोय चेंडू 4 धावेसाठी. अप्रतिम फटका आणि सचिन यांनी आपले हात खोलण्यासाठी सुरुवात केलेली आहे. संघाची गरज आहे ती. धावसंख्या 12. धावा झाले ते 12, चेंडू झाले ते या षटकातील 3. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र हा फटका डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी विसावेल. धावसंख्या झाली ती 13. 4 चेंडू झाले 13 धावा. नको येईल. का बरं? आणि सरळ रेषेत आजच्या दिवसातील हा सर्वात सरळ आलेला हा षटकार. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. सचिन याने आतापर्यंत 11 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. 19. संघाची धावसंख्या 19. चेंडू झाले ते 4. फलंदाजी करतायत सचिन. सचिन वरती पूर्ण सामना अवलंबून आहे. पुन्हा एकदा सरळ रेषेत आलेला चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दरम्यान. 1 रन पूर्ण करतायत सचिन. धावसंख्या झाली आहे ती 20. अजून 24 धावांची गरज. 18 चेंडू आणि 24 धावा. 12, 2, 6, 10, 11, 12. मागच्या षटकात 12 धावा दिल्या आहेत. त्या म्हणजे सरकार यांनी. गोलंदाजाचं नाव सांगा. आऊसाहेब, रावसाहेब, राव. गोलंदाजीसाठी राव येत आहेत, राव साहेब. आणि फलंदाजीसाठी आहेत ते म्हणजे सचिन. आखूड टप्प्याचा चेंडू. आता मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या खेळाडूकडून. झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण झालेली आहे. या दरम्यान धावा झाल्या त्या 21. बॉलर राव. आणि आता मात्र स्ट्राईक वरती आहे विकी. डावखुरा फलंदाज आहे. मगाच्या सामन्यामध्ये विकीने पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता, काही करता आलं नाही. मात्र आता तो पायचीत झाला होता मला वाटतं मागच्या सामन्यामध्ये. रनआउट झालेला. ओके. आता मात्र विकीकडे खूप मोठा संधी आहे. 21 धावा झालेल्या आहेत. अजून 23 धावांची गरज. फुलटॉस चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दरम्यान. आणि तिथे थोडीशी मिस फिल्डिंग आणि या मिस फिल्डिंगचा फायदा होतोय ते 4 धावेने. धावा झाल्या त्या 25. कुठून मागवलाय? 25 धावा झालेल्या आहेत. हे पहिली मॅच जिंकली का? हे लोक हरवले त्यांना. क्या बात आहे. हरले. रेड वेलवेट. पुन्हा एकदा बॅट कट आहे अंपायर. ओके. सर 5-6 मारले. हां. चांगलं यष्टीरक्षण. चांगली चेंडू. या दरम्यान निर्धाव चेंडू जातोय. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावा झाल्या त्या 26. आणि मोठा हिट मात्र. आणि झेल बाद होतोय. फलंदाज बाद आहे.
आतमध्ये आतमध्ये फलंदाज बाद आहे. फलंदाज आउट आहे, आउट आहे. त्याला लागला नाही ना, आतमध्ये येतो कितीतरी. अरे राजा आतमध्ये येतो कुठे तू धाव. आउट आहे, फलंदाज आउट आहे, अंपायर आउट आहे. ए दादा तुम्ही खेळा ना प्लीज प्लीज. आउट आहे, आउट आहे, अंपायर आउट आहे. एक चांगला झेल पकडला. काय नाव सर तुमचं? शिवेंद्र. जबरदस्त झेल यार. या स्पर्धेतील एक देखणा झेल. आणखीन एक झेल पहा समोरच्या दिशेला. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने पकडलेला हा झेल. बॅट्समन 1 to go असणार आहे. आणि बडा हिट, मोठा हिट आणि झेल होतोय. फलंदाज बाद. आउट झालं कोण? स्कोर आहे 26. इक्वेशन आहे ते म्हणजे अजून अरे काय 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आहे 12 चेंडू आणि 18. गोलंदाजाचं नाव अजित. मोठा फटका झेल होतोय का 6 जातोय तर पाहूया. फलंदाज बाद झालेले आहे आणि बॅक टू बॅक 3 विकेट गेलेले आहेत. मागच्या जर षटकामध्ये 2 शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले होते आणि आता पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. तो म्हणजे एक मोठा सर्व संघाची रवी सर ना रवी. मोठा फटका चांगला लॉंग ऑफच्या दरम्यान चेंडू जातोय. सीमारक्षक तिथे क्षेत्ररक्षक आहेत मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही आहे रवी यांनी. धावसंख्या झाली आहे ती 27. 17 धावांची अजून आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू आहेत ते 10 चेंडू आणि 17 धावा आणि हे शक्य होईल का पाहूया. सागर यांना खेळावं लागेल कारण की कॅप्टन आहेत या संघाचे आणि कॅप्टन इनिंग आपल्याला पाहण्यासारखे असणारे अल्टीपल्टीचे स्ट्रोक यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात आणि ते स्ट्रोक कधी येतील ते आपण पाहूया. मागच्या सामन्यामध्ये काही चालले नाही जास्त मात्र या निर्णायक सामन्यामध्ये कशी फलंदाजी करतायत ते पाहूया. उर्वरित 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. आणि अल्टीपल्टीचा स्ट्रोक सीमा रेषा बाहेर. पहिला रिव्हर्सचा फटका येतोय. पहिला रिव्हर्स हिटचा फटका येतोय तो म्हणजे सागर यांच्या बॅटमधून आणि सागर यांनी सुरुवात केलेली आहे. धावा झाल्या त्या 33. अजून 11 धावांची गरज आहे. 2च रन आहेत. ओ सॉरी 2 रन दिलेत अंपायरने. थांबा. धावा झाल्या त्या
29 धावा झालेले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय झेलच्या मागावरती. स्वतः कर्णधार दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहा धावसंख्या झाली ती 31 धावा झालेल्या आहेत. अजून 13 धावांची गरज आहे. उर्वरित 8 चेंडू आणि 13 धावा. आलं त्याला वागताना आलं ना. ओ जबरदस्त हिट. गुड शॉट यार. कॅप्टन सुरुवात केलेली आहे सागर यांनी आणि आता मात्र 1 2 3 4 5 6 37 धावांवरती संघाला घेऊन पोहोचलेले आहेत. अजून 7 धावांची गरज. उर्वरित 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. गेम मगासपासून शांत खेळत होते. आता मात्र ते निश्चितच आपल्या संघासाठी एक उपयुक्त इनिंग खेळताना दिसत आहेत. ते म्हणजे सागर. पुन्हा एकदा अलटीपलटी आणि 2 धावा देऊन जाईल हा फटका. धावसंख्या झाली ते 39. 8 धावांची 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. चांगला कॅच पकडलाय. तुमचं नाव विसरलो. शिवेंद्र यांनी स्पर्धेतला एक चांगला दर्जाचा कॅच पाहायला मिळाला शिवेंद्र यांच्याकडनं. तर आता मात्र रवी आता समीकरण असणार आहे. बॉलर कोण आहे? कामिल गोलंदाजीसाठी. यानंतर एस डी 11 आणि जुईनगर या दरम्यानचा सामना असणार आहे. वाईटचा पुकारा केला जातोय. अंपायरकडनं दंडित केलं जात आहे. धावा झाल्या त्या 4 धावांची गरज. उर्वरित 6 चेंडू आणि 4 धावा. कव्हरच्या दरम्यान चेंडू जातोय. पुन्हा एकदा शिवेंद्र चेंडूच्या मागावरती. 2 धावा पूर्ण होतील का? निश्चितच झालेल्या आहेत. सागर जोरदार रनिंग बिटवीन द विकेटचं प्रदर्शन करताना. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. तर रवी यांनी खूप जबरदस्त फलंदाजी केली. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. मिड विकेट कडे जातो. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. सामना जिंकतोय तो म्हणजे SD फ्रेंड्स. कॉंग्रॅच्युलेशन SD फ्रेंड्स. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो म्हणजे सचिन याला. कारण की बॉलिंग पण चांगली केली होती आणि फलंदाजी पण चांगली केली. सचिन याने वैयक्तिक 13 धावा केल्या होत्या संघासाठी. संघ जिथे थांबला होता त्याने मॅच सुरू केली आणि त्या सचिनला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. यानंतरचा सामना असेल SD 11 वर्सेस जुईनगर. RC जुईनगर. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आमच्या समालोचन कक्षात यायचं आहे. SD 11चा कर्णधार मळेकर साहेब आणि RC जुईनगर प्रशांतजी आमच्या समालोचन कक्षात यायचं.
कोण जाईल डायरेक्ट स्ट्रेट तिसरी मॅच जिंकले तर ही कोणती टीम आहे? एकच टीम क्वालिफाय होते का 4 मधून? 6 ग्रुप. टीम किती आहेत? चला जेवून येऊया. मला नाही बोलवलं. एका दिवसाचा बाहेर आहेत ना? इथे पण घेतले ना आता आपल्या ऐरोलीलाच घेतले ना उद्या. हां घेतली नाही मला कोणाची मॅच ये लोगों ने आज वेगवेगळं अरे लोगों ने थोड़ा लेट किया थोड़ा लांबून कॅच ग्रीन लागला होता वो मैच को थोड़ा प्रॉब्लम हो गया तो वो लोगों ने थोड़ा टाइम पास किया और 6 बाकी नाणेफेकीचा कौल होतोय आता SD11 आणि RC जयनगर. भाई हा कॅमेरा कुठे आहे इकडचा? इथं का नाही तिथं आहे ना एक शक्यतो तिथं बसला होता ना इकडे बघून द्यायचं इकडे बघून द्यायचं डिसिजन. हा मला माहितीच नाही हे कॅमेरा मारला तिथे मेन ह्याच्याकडे पण तुझ्याकडे पण स्कोरिंग होत असेल ना? कोणी आणून दिलं तुला? त्यांना म्हटलं काहीतरी त्यांचं कमिटी मेंबर होता म्हटलं काय समजलं ना त्याला मी फोन करता तर मी करता बोललो गौरव क्या दबा के खा रहा है उधर. बोलता है अरे पूरा राइस ही ले रहा है बोलता है इतना घाम मत बोलता मेरा भाई सो जाएगा उधर अंपायरिंग करते RC